हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सहकारच्या आणखी एक आफ्टरनून स्ट्रीममध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत आहे. गाईज, आजची जी स्ट्रीम होणार आहे त्या स्ट्रीममध्ये आपल्याला सहकारशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करायचे आहेत आणि उद्यापासून आपल्याला मोठ्या मोठ्या क्वेश्चन्सकडे जायचे आहेत. ओके, सो सहकारशी रिलेटेड ही आपली दुसरी स्ट्रीम आहे. ह्याच्या अगोदर एक क्लास झाला होता सहकारशी रिलेटेड, त्याच्यामध्ये आपण सहकारी संस्थेचे संघटन हा जो तुमचा पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टर बद्दल आपण पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्टिव्ह कव्हर केले होते. त्यानंतर सेकंड जो चॅप्टर होता सहकारशी रिलेटेड तो आहे सहकारी संस्थेचा सचिवाचा पत्रव्यवहार. ह्या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त पत्र आहेत जे की आपल्याला अनदर एका स्ट्रीममध्ये ते सगळे 16च्या 16 पत्र डिस्कस करायचे आहेत. बट आजची जी स्ट्रीम असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करायचे आहेत तुमच्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 3, 4 आणि 5चे. राईट, जर पॉसिबल झालं तर आपण 6वं चॅप्टर पण घेऊयात. सो आता नीट लक्ष द्या. इथून डेली अर्ली मॉर्निंग सकाळी जो सेशन आहे 10 ते 1च्या दरम्यान किंवा 10 ते 2च्या दरम्यान ह्या 4 तासाच्या आत आपली सहकारची एकाने एक स्ट्रीम होईल कंपल्सरी 6 तारखेला तुमच्या पेपरपर्यंत. ओके, सो मिस करायचं नाहीये. आणि दुपारच्या टाइमला त्यानंतर अकाउंटशी होईल आणि लास्ट लेट नाईटला 8 ते 10च्या दरम्यान इकॉनॉमिक्सची स्ट्रीम डेली इथून होत जाईल. ओके, सो आज आपल्या क्लासमध्ये माझ्यासोबत स्ट्रीमवर आपल्या क्लासचा स्टुडंट राम जॉईन झालेला आहे आणि मोस्ट ऑफ स्टुडंट्स तर आज एस पीचा पेपर देण्यामध्ये बिझी आहेत. फिंगर क्रॉस की आपण जे जे क्वेश्चन्स एस पीच्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट म्हणून सांगितले ते यायला पाहिजे. आलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. ओके, आले तर चांगलं होईल. डन. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण स्ट्रीम स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, भारतीय सहकारी संस्था कायदा भारतात पहिला सहकारी संस्था कायदा डॉट डॉट साली संमत करण्यात आला. एकदम बेसिक प्रश्न आहे, आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. भारतात पहिला सहकारी संस्था कायदा डॉट डॉट साली संमत करण्यात आला. मोठ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला जसं जसं 2 तारीख 3 तारीख आली आपल्याला घ्यायचे, त्याच्या अगोदर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह कव्हर करायचे. राईट, एकदा जर ऑब्जेक्टिव्हची सवय लागली तर मग तुम्हाला बाकी गोष्टी ऑटोमॅटिक येतात. राम, इथं पहिला प्रश्न दिलेला आहे की भारतात पहिला सहकारी कायदा कधी संमत करण्यात आला, सहकारी संस्था कायदा. 1904. पहिला आन्सर कमेंट सेक्शन मध्ये 1912 आलं होतं, नंतर तिने 1904 सांगितलेलं आहे. 1912ला दुसरा कोणता कायदा आहे का राम पुस्तकामध्ये? हा सर, दुसरा कायदा सर 1912. 1912ला कोणता कायदा आहे? दुसरा कायदा सर, दुसरा भारतातील सहकारी संस्था कायदा. सहकारी संस्थेचा दुसरा कायदा म्हणजे अमेंडमेंट 1912ला झाला होता त्याचा. ओके, आणि स्थापना कायद्याची जी स्थापना झाली होती ती कधी झाली होती? 1904. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सहकारी संस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉट डॉटची नियुक्ती केलेली आहे. सहकारी संस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉट डॉटची नियुक्ती केलेली आहे. महाराष्ट्र शासनानं कोणाची नियुक्ती केलेली आहे? ऑप्शन आहेत प्रवर्तकाची, सहकार आयुक्त व निबंधकाची आणि सचिवाची. कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे जेणेकरून तुमचे ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतील. प्रवर्तक, सहकारी आयुक्त व निबंधक आणि सचिवाची. 3 जणांचा आन्सर बी आलेला आहे, सहकारी आयुक्त व निबंधकाची. राम, तुझं म्हणणं काय वाटते, कोणाची नियुक्ती? सहकार आयुक्त व निबंधक. सहकार आयुक्त व निबंधक. तुम्हाला कोणतरी क्वेश्चन पेपर मागत होतास का रे राम? हा सर, इकॉनॉमिक्स ह्याचे पण मागत होतो सर, सहकारचे पण. सहकार इकॉनॉमिक्सचे माझ्याजवळ पेपर आहेत हा, बट ते 2021चे पेपर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 25% सिलेबस रिड्यूस करण्यात आलेला आहे. खूप सारे पेपर्स आहेत, मी सेंड करतो तुला, काय प्रॉब्लेम नाही ना? हो हो सर. हां, कारण 22चे जास्त नाही, 22चे फक्त ते बोर्डाचेच पेपर आहेत आणि 22 असं एक्झामला येत नाहीये जास्त काही, गेल्या वर्षी आलेलं. हो हो सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सहकार आयुक्त व निबंधक डॉट डॉट स्तरावर कार्य करतात. सहकार आयुक्त व निबंधक डॉट 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 स्तरावर कार्य करतात. कोणते कोणते स्तर दिलेले आहेत चेक करा. तालुका, राज्य आणि जिल्हा. तालुका, राज्य आणि जिल्हा. काय वाटते राम,
हे जे सहकार आयुक्त व निबंधक असतात कोणत्या ह्याच्यावर काम करतात? राज्य स्तरावर. राज्य स्तरावर त्यांचे कामकाज चालत असते. व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहाय्यक निबंधकाची नेमणूक डॉट डॉट स्तरावर होते. जो सहाय्यक निबंधक असतो, आयुक्त व निबंधक तर राज्य स्तरावर काम करतात, मग त्याच्यानंतर जो सहाय्यक निबंधक असतो त्याची नेमणूक कोणत्या स्तरावर होते? सहाय्यक निबंधकाची नेमणूक कोणत्या स्तरावर होते? कोणत्या स्तरावर राम? तालुका स्तरावर. तालुका स्तरावर. ओके. आणि मी आज गॅरंटी द्यालो, ऑफलाईनचं जे शेड्यूल आहे मी थोडंसं चेंज केलेलं आहे माझ्या ऑफलाईन क्लासचं. त्यामुळे उद्या अर्ली मॉर्निंग सकाळी 11 वाजता कंपल्सरी सहकारची स्ट्रीम होईल, राईट. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हळूहळू प्रश्न, क्वेश्चन पेपरमधले प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथाकडे जायचे आहेत. आणि आपल्याला त्याचं मॅरेथॉन पण घ्यायचं आहे सहकारचं. ओके, मिस करू नका. आणि उद्या पर्यंत सहकारच्या पूर्ण चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचा एक व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. इकॉनॉमिक्स पण घ्यायचं आहे. इकॉनॉमिक्स संध्याकाळच्या टाइमला 8 ते 11च्या दरम्यान इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर तालुका स्तर त्याचा आन्सर असेल. हा राम, इथं जोड्या जुळवा म्हणून सांगितलेले आहेत. सर्वात पहिला आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा किती येईल? 1900 4. 19 सॉरी 1960 आहे सर. 1904 का 60? 60 सर. मग 3 येईल तिथं आन्सर. 1960 येईल सर. 3. हा 3. मला तर वाटतं 1904च आहे राम. महाराष्ट्र राज्य पहिल्या सहकारी संस्था कायदा आहे ना ते? हा सर, भारताचा पहिला सर 1904 आहे आणि महाराष्ट्राचा 1960 आहे. भारताचा 1904 आणि महाराष्ट्राचा 1960, राईट. महाराष्ट्र राज्याची स्थापना पण 1960 साली झाली ना, म्हणजे ऑब्व्हियसली खूप सारे कायदे त्यावेळेस संमत करण्यात आलेले आहेत. 3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय कुठे आहे? सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय 2च गावाचे नाव दिलेले आहेत, एक मुंबई आणि एक पुणे. पुणे सर. पुणे. पुणे. मॅक्सिमम जण पुणे म्हणालेत. 9. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तर. जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तरावर. आणखी कोणते उपनिबंधक असतात ग्राम ह्याच्यामध्ये? हा सर, प्रथम आहे सहाय्यक सहकार आयुक्त व निबंधक. तो संपूर्ण राज्याकरिता असतो. विभागीय सहनिबंधक तो संपूर्ण विभागाकरिता असतो. आणि जिल्हा उपनिबंधक संपूर्ण जिल्ह्याकरिता आणि सहाय्यक निबंधक संपूर्ण तालुक्याकरिता. शबाश. जिल्हा निबंधक जिल्ह्याकरिता. त्यानंतर सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे नियंत्रणात्मक कार्य आहे का विकासात्मक कार्य आहे? सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे विकासात्मक कार्य सर. ते विकासात्मक कार्य. शबाश. 5. लास्ट इथं आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा. ऑल ओव्हर इंडियामध्ये रामच्या म्हणण्यानुसार आणि पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, जे की करेक्ट आहे दोघांचे म्हणणं, की भारतामध्ये 1904 साली आणि महाराष्ट्रामध्ये 1960 साली 56 वर्षाचा गॅप आहे टोटल भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. ओके. त्यानंतर सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी. सहकारी संस्थेचा नोंदणी करणारा अधिकारी.
सहकारी संस्थेचा नोंदणी करणारा अधिकारी? का कोण असतो राम सहकारी संस्थेचा नोंदणी करणारा अधिकारी? सर निबंधक आहे तिथं. निबंधक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कमेंट मधल्या स्टुडंटसाठी आहे. सहकारी संस्थेचे वर्गीकरण करणारा अधिकारी. सहकारी संस्थेचा वर्गीकरण करणारा अधिकारी. कमेंट मध्ये फटाफट आन्सर सांगायचं. तोपर्यंत मी रामला समोरचे 3 क्वेश्चन विचारतो. राम, पहिला क्वेश्चन आहे, सहकारी संस्थाचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी. जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक. त्यानंतर विभागीय स्तरावरील सहकारी संस्थेचे नियंत्रण करणारा अधिकारी. विभागीय सहनिबंधक. विभागीय सहनिबंधक का विभागीय सह उपनिबंधक, काय वाटतंय? विभागीय उपनिबंधक येते सर. सहनिबंधक येते सर. हा, मी तेच म्हणायला कन्फ्युज कर. कमेंट सेक्शन वाल्या स्टुडंटला मी दुसरा प्रश्न विचारलो होतो की सहकारी संस्थेचे वर्गीकरण करणारा व्यक्ती अधिकारी, तर त्याचा आन्सर मॅक्सिमम जणांनी सांगितलेला आहे सहकार आयुक्त व निबंधक. डन. त्यानंतर 14 प्रश्नाचा आन्सर माधवचं आन्सर आहे विभागीय सहनिबंधक, विच इज राईट. राम, तुझं पण बरोबर आहे, विभागीय सहनिबंधक. त्यानंतर 5वा, सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणाऱ्या अधिकारी. सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी. कोण असतो राम, जे सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देत असतो? सर सहकार आयुक्त व निबंधक. सहकार आयुक्त व निबंधक. सहकार आयुक्त व निबंधक. हा जो तिसरा चॅप्टर आहे राम, हा चॅप्टर ओव्हरऑल किती मार्कासाठी आहे? तिसरा चॅप्टर किती मार्कासाठी आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा गाइस, तिसरा चॅप्टर. आणि मला कोणतरी तुमच्या क्लासमधल्या एका मुलीनं फोटो सेंड केला होता. पहिले 2 चॅप्टर 27 ते 36 मार्कासाठी आहे. म्हणजे सर मी तुम्हाला म्हणणार होतो. हा, पहिले 2 चॅप्टर ना. हो. सर तिसरा चॅप्टर 10 ते 14 मार्काला आहे सर. 10 ते 14 मार्काला आहे तिसरा चॅप्टर. म्हणजे याच्यामधून एक मोठा प्रश्न आरामशीर येऊ शकतो ना? हा सर, येतो की सर. फरक स्पष्ट करा सर. येतो सर. फरक स्पष्ट करायचं फरक स्पष्ट करा. आज ऑब्जेक्टिव्ह वगैरे घेऊयात आणि मग हळूहळू आपण इथून स्टार्ट करूयात. फरक स्पष्ट करा किंवा स्वमत लिहा, टिपा लिहा, असे मोठे मोठे प्रश्न आपण घेऊयात. ओके, चला. त्याच्यानंतर सर्वात पहिला नेक्स्ट आहे खालील विधानी चुकी बरोबर ते सांगा. फटाफट सांगा कमेंट सेक्शन मध्ये. कमेंट मधल्या स्टुडंटला प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. काय वाटते, काय त्याचा आन्सर? राम, तुझ्यासाठी क्वेश्चन आहे, सहकार आयुक्त निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे सर. तुला जे चौथं क्वेश्चन विचारलेलं आहे ते असं होतं की सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. तू जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. आणि कमेंट मधल्या स्टुडंटला पहिला प्रश्न विचारला होता मी,
ते होतं की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. तुला काय वाटतं त्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? बरोबर आहे सर हे पण. दोन्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कमेंट मधल्या स्टुडंटसाठी. सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात. करतात सर, बरोबर आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर कमेंट मधल्या स्टुडंटला विचारलं होतं मी, सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते, ज्याचं की आन्सर मोस्ट ऑफ स्टुडंट सांगायला चूक, जे की खरोखरच चूक आहे. कोणी सांगू शकेल की सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन जर करत नसेल तर मग कोण करते? कमेंट मध्ये सांगायचं आहे की सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करत नसेल तर कोण करते? राम, कमेंट मध्ये माधवचा आन्सर आले की त्याची नियुक्ती राज्य शासनामार्फत होते. हा सर, बरोबर आहे. राज्य शासनामार्फतच होते सर. करेक्ट. वैष्णवी गाडगीळचं म्हणणं आहे की सर शेवटच्या प्रश्नासाठी IMP द्या. देणार आहोत वैष्णवी, 1-2 दिवसात, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंतचा व्हिडिओ येईल. ओके. सो आणखी जस्ट काल SP चं झालेलं आहे. SP चं आणखी खूप काम बाकी आहे. त्यांचं पेपर रिव्ह्यूज घ्यायचं आहे. त्यानंतर मग सहकारशी रिलेटेड व्हिडिओज येईल, नक्की येईल. त्यानंतर कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे, सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे डॉट 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 कार्य आहे. सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे डॉट 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 कार्य आहे. राम, तुझ्यासाठी प्रश्न. भारतातील दुसरा सहकारी कायदा डॉट डॉट साली संमत झाला. 1912. 1912 दुसरा सहकारी कायदा संमत झाला. शबाश. लगेच रिव्हिजन करून घेऊ. 1912 दुसरा. राम, 1904 कोणता? सर पहिला सर तो. आणि 1960 तो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा पहिला. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा पहिला. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा दुसरा वगैरे काही डेट दिलेली आहे का पुस्तकात? हा सर, दिला सर. काय आयडिया आहे का? हा, बघून रेफर करून सांग. कोणी सांगेल कमेंट मध्ये की महाराष्ट्रातील सहकारी संस्था कायदा दुसरा कधी संमत करण्यात आला? आणि एक क्वेश्चन मी विचारलं होतं, सहकारी शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे डॉट 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 कार्य आहे, तर ते विकासात्मक कार्य आहे. विकासात्मक कार्य. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कमेंट मधल्या स्टुडंटसाठी, सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून डॉट डॉट देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून डॉट 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 देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. आपली जी सहकारी संस्था आहे ती रजिस्टर्ड झाली, याचं जर तुम्हाला काही ॲडिशनल एव्हिडन्स द्यायचा असेल किंवा ऑथोराइज्ड एव्हिडन्स द्यायचा असेल तर ते त्याचा एव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून डॉट डॉट देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. आन्सर येईल त्याचं नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी दाखला किंवा नोंदणी प्रमाणपत्र. डन. त्याच्यानंतर राम, तुझ्यासाठी लास्ट क्वेश्चन आहे. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या डॉट 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 प्रती जोडाव्या लागतात. 4 प्रती जोडाव्या लागतात. 4 कॉपीज जोडाव्या लागतात. डन. 1, 2, 3, 4 आणि 5.
अचूक पर्याय निवडा. सहकार आयुक्त व निबंधक. सहकार आयुक्त व निबंधक. काय वाटते राम, सहकार आयुक्त व निबंधकाला कोणता नंबर येते? पुणे 1904, जिल्हास्तर 1960 आणि नोंदणी कर. नोंदणी करणे सर. नोंदणी करणे 5. कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे. सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय. सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय. राम, सहकारी संस्था कायदा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1900 किती येईल? 1960. 60. जिल्हा उपनिबंधकाचं काय येईल? जिल्हास्तर. जिल्हा हा. आणि भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904. आणि सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय कुठे असेल? पुण्यामध्ये असेल. Done. राम, ह्याच्यामध्ये काही एका वाक्यात उत्तर लिहिले आहेत. ह्याच्यापैकी कोणते सांगू शकशील तू? एका वाक्यात उत्तर लिहा. कोणतेही 2 सांग, तुला वाटतील ते. हा सर. सहकार आयुक्त निबंधक. सहकार आयुक्त निबंधक म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1904 च्या कलम 2 व 24 कलम 3 नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती महाराष्ट्र शासन करते, सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते, त्या व्यक्ती सहकार आयुक्त निबंधक असे म्हणतात. बरं, तो सर्वोच्च अधिकारी असतो का कनिष्ठ अधिकारी असतो जो महाराष्ट्र आयुक्त व सर्वोच्च अधिकारी असतो? बर. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे सांगितलेलं आहे की वैधानिक निबंधाची वैधानिक कार्य किंवा निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणजे काय? सर, उपयुक्ती म्हणजे काय ते सांगतो सर मी. हा, सांग. उपयुक्ती म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन संबंधीची विषयाचा संच होय. हे नियम सहकारी संस्था कायदा व अधिनियमाच्या चौकटीत राहून आदर्शवत उपविधीच्या आधारे तयार केले जातात. बर, आदर्शवत उपविधीच्या आधारे तयार केल्या जातात. ठीक आहे, ग्रेट. त्याच्यानंतर हे बाकी संज्ञा स्पष्ट करा. आपण ते मोठे क्वेश्चन असताना बघूयात. नेक्स्ट चॅप्टर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960. ओके, तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅप्टर नंबर जो 4 आहे, हा चॅप्टर नंबर 4 एक्झॅक्ट किती मार्कासाठी तुम्हाला एक्झामला आहे? चॅप्टर नंबर 4. चॅप्टर मोठा आहे, भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे चॅप्टर मध्ये. राम, किती मार्कासाठी आहे ते चॅप्टर? असं चॅप्टर 18. सर 2 मिनिट. पूजा सानपचा आन्सर आलेला आहे की तिला असं वाटतं की ते चॅप्टर 18 मार्कासाठी आहे. सर 18 ते 34 मार्काला आहे सर. हम्म. चौथा आणि 5वा सर, त्यात 2 मिक्स आहेत सर चॅप्टर. 2 चॅप्टर मिळून 34 मार्कासाठी आहे, 18 ते 34. डन, ठीक आहे, होऊन जाईल कवर, काही प्रॉब्लेम नाही. चला फटाफट कव्हर करून घेऊयात आपण. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर डॉट डॉट महिन्याच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलवण्यात आली पाहिजे. कमेंट मध्ये आन्सर सांगा फटाफट. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर डॉट डॉट महिन्याच्या आत पहिली साधारण मंडळाची सभा बोलविण्यात आली पाहिजे. किती महिन्याच्या आत राम? 3 महिन्याच्या आत सर. 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलवावी लागेल. त्याच्यानंतर कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन डॉट 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 होय. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन डॉट 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 होय. कमेंट मध्ये फटाफट आन्सर द्या. राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. भांडवल उभारणीचे हे डॉट डॉट हे बाह्य साधन आहे. भांडवल उभारणीचे डॉट डॉट हे बाह्य साधन आहे. कर्ज रोखे. कर्ज रोखे येते सर ते. कर्ज रोखे येते. डन. आणि हे कमेंट मधल्यानं जे प्रश्न विचारलं होतं, सहकारी संस्थेचे भांडवल
उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन डॉट डॉट आहे. भाग भांडवल, प्रवेश शुल्क, अनुदान व मदत. काय? अनुदान व मदत. आन्सर यायला भाग भांडवल. काय वाटतं तुला? भाग भांडवलच आहे सर. हा. कमेंट मधल्यासाठी प्रश्न आहे. सभेतील कामकाजाची नोंद डॉट 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 ठेवली जाते. सभेतील कामकाजाची नोंद डॉट 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 ठेवली जाते. इतिवृत्त पुस्तकात, कार्यक्रम पत्रिकेत, सभासद नोंदणी पुस्तकात. राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. सहकारी संस्थेचे फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष किती तारखेला संपते? 31 मार्च. सहकारी संस्थेचे मला असं वाटतं की 30 जूनला असेल. नाही सर, 31 मार्च येते. 31 मार्च येते. बर, ठीक आहे. ह्याचं काय येईल? इतिवृत्त पुस्तकात, कार्यक्रम पत्रिकेत, सभासद नोंदणी पुस्तकात. प्रश्न कोणता सर? प्रश्न 9. सभासदेतील कामकाजाची नोंद डॉट 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 ठेवली जाते. इतिवृत्त पुस्तकात, कार्यक्रम पत्रिकेत, सभासद नोंदणी पुस्तकात. इतिवृत्त पुस्तकात सर. त्या इतिवृत्त पुस्तकाबद्दल काही थोडक्यात असं माहिती सांगू शकशील का, शॉर्ट मध्ये? काय हा असते? सर, इतिवृत्त पुस्तकात सर ते सभेबाबत जे प्रस्ताव ठराव जो झालेला असतो ना, तो अंतिमरित्या इतिवृत्तात सर लेखी स्वरूपात नोंद केलेला असतो सर. डन, व्हेरी गुड. त्यानंतर सहकारी संस्थेचा कायदा, सहकारी संस्थेचा आर्थिक वर्ष डॉट 31 मार्च रोजी संपत आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे सर्वसाधारण सभा डॉट 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 बोलवितो. सर्वसाधारण सभा डॉट 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 बोलवितो. अध्यक्ष, प्रवर्तक आणि निबंधक. अध्यक्ष, प्रवर्तक आणि निबंधक. काय वाटते, कोण बोलवतो? प्रवर्तक आहे सर. प्रवर्तक. डन. नेक्स्ट, जोडाजुळवा. जोडाजुळवामध्ये इथे सांगितलेलं आहे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. काय वाटते पब्लिक? अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेचा आन्सर काय? फक्त मला नंबर सांगायचा आहे की ब गटातला नंबर काय येईल. महिन्यातून एकदा बोलविली जाते का दरवर्षी बोलविली जाते? विकास निधी घसारा काय येईल? याचा आन्सर राम मॅक्सिमम जण म्हणाले की 8वा सर. 8वा. हा, दरवर्षी बोलविली जाते. राईट. नेक्स्ट, हे आन्सर कॉलर लाईव्ह स्ट्रीमच्या स्टुडंट्सला सांगायचे कमेंट सेक्शन मध्ये. ऋण परिशोधन अधिकारी. ऋण परिशोधन अधिकारी. तोपर्यंत रामला मी बाकीचे क्वेश्चन विचारतो. राम, भागचा आन्सर काय? भाग. लाभांश. भागचे लाभांश. कर्ज रोखे. व्याज. व्याज. त्यानंतर सहकारी संस्थेची संरक्षक भिंत. राखीव निधी. सहकारी संस्थेची संरक्षक भिंत म्हणजे राखीव निधी. सेकंड. ऋण परिशोधन अधिकारीचा आन्सर विचारला होतो मी. मॅक्सिमम जण त्याचा आन्सर अंतिम सभा म्हणवायले. राम, हे सर बरोबर आहे. हे ऋण परिशोधन अधिकारी म्हणजे काय काम करते किंवा काही शॉर्ट मध्ये माहिती आहे का त्याच्याबद्दल? सर, हा ऋण परिशोधन अधिकारी सर अंतिम सभा बोलवण्याचं कार्य असतं सर त्याचं. अंतिम सभा बोलवण्याचं. आणखी दुसरं काय असतं म्हणजे असं काही विशेष अधिकार त्याला असतात का? सर, सभा बोलवण्याचे अधिकारी त्याला असतात सर, इतकेच माहिती. ठीक आहे, ठीक आहे, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कमेंट मधले स्टुडंट सांगा फटाफट.
गणपूर्ती आन्सर काय? आणि राम तुझ्यासाठी प्रश्न आहे, कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रम पत्रिकेचा आन्सर काय? सर पहिलं सर. सभेतील विशिष्ट विषय सूची. डन. हा. त्यानंतर चिटणीसचं काय? इतिवृत्तावर लिहिण्याचा अधिकार जबाबदारी सर. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी. डन. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी. चिटणीस नंतर नेक्स्ट दिलेला आहे इथं अध्यक्ष. अध्यक्षाची एक्झॅक्ट काय असतं अध्यक्षाबद्दल? सभेवर नियंत्रण ठेवणे सर. अध्यक्षाचं कामकाज संस्थेतील सभेवर नियंत्रण ठेवणे. बर. आणि लास्ट आहे इतिवृत्त. इतिवृत्त कॉन्स्टंट लिहिलेला शब्द ते. सभेतील निर्णयाचा कायदेशीर पुरावा. शेवटचं सर, सभेतील निर्णयाचा कायदेशीर पुरावा. सभेतील निर्णयाचा कायदेशीर पुरावा. डन. आणि गणपूर्ती बद्दल क्वेश्चन विचारला होता तुम्ही, ज्याचा आन्सर मॅक्सिमम जण गणपूर्तीचा आन्सर द्यायला. सभेसाठी किमान आवश्यक सभासद संख्या. का सभेसाठी किमान आवश्यक संख्या कोणतं वाटते राम? 8वं येईल का त्याचा आन्सर 4थं येईल? तर 5वं सर. 3 एकसारखे आहेत. 4थं, 5वं आणि 8वं. 5वं सर, 5वं येईल. आवश्यक येईल का अनावश्यक येईल? अनावश्यक येईल सर. कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे की याचा आन्सर किती होईल? 4थं, 5वं, 8वं काय वाटते? किती जण शुअर आहेत की त्याचा आन्सर 8वं येईल? हा सर, 8वंच येईल सर. अनावश्यक सर, हा बरोबर 8वं येईल. तुझ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे राम, थोडं जरी चुकलास तरी अवघड आहे बरं. 8वं. येस, आय कॅन अंडरस्टँड. त्याचा आन्सर येईल 8वं. सभेसाठी किमान आवश्यक संख्या. सभेसाठी किमान आवश्यक संख्या गणपूर्ती. राईट, 8वं करेक्ट आहे. कीप इट अप गाईज. त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. ऑलरेडी झालेला आहे, हे ते 1960. डन. लाईव्ह स्ट्रीमच्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे, अंतिम सभा. अंतिम सभा, अंतिम सभाचा आन्सर काय? राम तुझ्यासाठी प्रश्न आहे, भाग भांडवल. अंतर्गत साधन सर. भाग भांडवल हे एक अंतर्गत साधन आहे. त्यानंतर अधिमंडळाची विशेष सभा. अधिमंडळाची विशेष सभा. सभासदाच्या मागणीवरून. सभासदाच्या मागणीवरून. याचा आन्सर काय असेल जे कॉलवरच्या स्टुडंटला विचारलं होतं मी? अंतिम सभा. तिसरं येईल संस्थेचा शेवट. संस्थेचा शेवट. करेक्ट. त्यानंतर अधिविकर्ष सवलत चालू खात्यावर असते का मुदत ठेव खात्यावर असते? चालू ठेव खात्यावर असते सर. अधिविकर्ष सवलत चालू ठेव. 4. त्यानंतर लास्ट आहे, ज्याला महाराष्ट्राचा सहकारी संस्था कायदा 1960. डन. चला, कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे, सभेच्या कामकाजाचे नोंद ठेवणारे पुस्तक. सभेच्या कामकाजाचे नोंद ठेवणारे पुस्तक तेच आहे का? इतिवृत्त. सभेच्या कामकाजाचे नोंद ठेवणारे पुस्तक काय? रामदेवसाठी प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. मुदत ठेव सर. मुदत ठेव. आणि इथं कॉलवर जे कनेक्ट झाले होते, सॉरी लाईव्ह स्ट्रीम मला प्रश्न विचारला होता, त्याचा आन्सर आहे
इतिवृत्त पुस्तक. गाइस 1 मिनिट, हा, गिव मी 1 मिनिट. राम, तुला आवाज ऐकू यायला का? हॅलो. हो सर. हा, जस्ट एक सेकंड, हा. हा, त्याच्यानंतर काय क्वेश्चन मी असेच विचारतो, मला व्यवस्थित आन्सर द्या. जस्ट ते आयपॅड अचानकपणे एकदम असा ते अपडेटला गेले, ते बसल्या ठिकाणीच. 1-2 मिनिट वेळ लागेल त्याच्यासाठी. राम, तुला आवाज ऐकू यायला ना व्यवस्थित? काय प्रॉब्लेम नाही ना? नाही सर, काय प्रॉब्लेम नाही. हा. त्यानंतर ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता व काढता येतात. ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता व काढता येतात. कोणती ठेव असते राम ते, ज्याच्यामध्ये दैनंदिन ह्याच्यात किती वेळेस काढता येतात? चालू ठेव. मॅक्सिमम जण त्याचा आन्सर चालू ठेव म्हणाले, जे की करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेषाधिकार. सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेषाधिकार. मतदानाच्या वेळी अध्यक्षांना एक विशेष अधिकार असतो, त्याला काय म्हणतात? काय असेल क्वेश्चनचा आन्सर राम? सभेत अध्यक्षांना निर्णायक मत निर्णायक मताचा अधिकार. बर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव. सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव. ठराव येईल सर त्याचं उत्तर. ठराव. नेक्स्ट क्वेश्चन कमेंट मधल्या स्टुडंटसाठी, विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात येणारी सभा. विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात येणारी सभा. फटाफट कमेंट मध्ये आन्सर द्यायचे. राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे, सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती. गणसंख्या. घनसंख्या. याचा आन्सर येईल घनसंख्या. त्यानंतर याच्या अगोदरचा क्वेश्चन होता की विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात येणारी सभा विशेष सर्वसाधारण सभा.
त्यानंतर चुकी बरोबर. लाईव्ह स्ट्रीम स्टुडंट्स तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे ट्रू फॉल्सशी रिलेटेड, जे की आहे कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते. कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते. फटाफट आन्सर द्यायचे ट्रू ऑर फॉल्स. राम तुझ्यासाठी प्रश्न आहे व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय भागांचे हस्तांतरण करता येत नाही. बरोबर आहे सर. विदाउट त्यांच्या परमिशन भागाचे हस्तांतरण करता येत नाही. त्यानंतर कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते का? बरोबर सर. ते सुद्धा बरोबर. त्यानंतर सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते. सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते. चूक सर. नसते आवश्यकता. फॉल्स येईल सर त्याचं उत्तर. फॉल्स. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सन 1919 या वर्षी सहकार हा विषय केंद्र सरकार कडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. सन 1919 या वर्षी सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. ट्रू आहे. चलो पब्लिक तुमच्यासाठी प्रश्न आहे फटाफट कमेंट मध्ये हे करा. जी सॉरी हे इझी आहे. सभेचा वृत्तांत कोणते पुस्तक, म्हणजे ह्याच्यामध्ये एकच पुस्तक आहे का इथे पुस्तक पूर्ण चॅप्टर मध्ये? तरी सुद्धा विचारतो क्वेश्चन्स, बघू आन्सर काय. सभेचा वृत्तांत डॉट डॉट पुस्तकात लिहिला जातो. सभेचा वृत्तांत डॉट 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 पुस्तकात लिहिला जातो. राम तुझ्यासाठी प्रश्न आहे सभेने रीतसर मंजूर केलेल्या प्रस्तावास डॉट 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 म्हणतात. ठराव. ठराव. आणि हे इति पुस्तक. किंवा इतिवृत्त असं सुद्धा जमतं. कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे कर्ज रोखे धारक हे संस्थेचे डॉट 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 असतात. कर्ज रोखे धारक हे संस्थेचे डॉट 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 असतात. आणखी पुस्तके असतात. राम सॉरी विचारूयात माधव आणखी कोणते कोणते पुस्तक असतात? कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कर बेटा एखाद्या पुस्तकीचं नाव जे तुला माहित आहे. आणि कमेंट मधल्या स्टुडंटसाठी पहिला प्रश्न आहे कर्ज रोखे धारक हे संस्थेचे डॉट 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 असतात. सावकार असतात असं म्हणायला. राम काय वाटते कोण असतात? हा सर सावकार असतात. बरोबर आहे. आणि पुस्तकी कोणते कोणते आहेत ह्याच्यामध्ये? म्हणजे हा ओव्हरऑल इतिवृत्त एकच आहे. या पाठामध्ये तर एकच आहे. 5व्या पाठामध्ये असतात म्हणाले. कोणते कोणते आहेत तर 5व्या चॅप्टर मध्ये पुस्तक राम? हा सर ते ताळेबंद पत्रक. अच्छा हे आहेत सर. असू दे. नेक्स्ट अधिमंडळाचा वार्षिक सभेची सूचना सभासदांना डॉट डॉट दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना सभासदांना डॉट डॉट दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. किती दिवस अगोदर देणे आवश्यक आहे?
5व्या चॅप्टर मध्ये सभासदाची नोंदणी पुस्तक आहे. कर्जरोखे नोंदणी पुस्तक आहे. व्हेरी गुड. 14 दिवस किंवा 15 दिवस अगोदर म्हणाले. राम, तुला किती दिवस वाटते? सर 14 दिवस. शुअर शॉट 14 दिवस. चल, भागचा आन्सर काय वाटते? काय येईल भागाचा आन्सर? कमेंट मध्ये सांगा गाईस की भागाचा आन्सर काय येईल. तोपर्यंत मी रामला प्रश्न विचारतो. राम, संरक्षण भिंत म्हणून कोण असते? राखीव निधी सर. राखीव निधी संरक्षण भिंत असते. ओके. त्यानंतर चालू ठेव. चालू ठेव सर अधिविकर्ष सवलत. डन. पहिली सर्वसाधारण सभा. प्रवर्तक. प्रवर्तक. संस्थेचे समाप्तीकरण. विलयनाधिकारी. विलयना अधिकारी. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 6. भागावरचा आन्सर येईल लाभांश. डन. काय राम, कर्जरोख्याच्या ठिकाणी प्रवेश फी. प्रवेश फीस. प्रवेश फी. त्यानंतर कर्जरोखेधारक हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्जरोखेधारक हे सहकारी संस्थेचे मालक असतात. मालक असतात असते ते लिहिलेलं आहे. मालकच्या ऐवजी काय? पायल पिसेचा आन्सर आले की ते सर सावकार असतात. ओके, पहिला आन्सर आलेला आहे पायल पिसे. NS डीप सावकार. गणेश शिंदे सभासद असतात. बर, गणेश शिंदे. माधव माने अनिकेत मानेचं म्हणणं आहे की सावकार. माधवचं म्हणणं आहे सर एकचे उत्तर भाग आहे. एकचे म्हणजे काय? ह्याचं एकचे उत्तर भाग आहे. रामेचं उत्तर त्याला असं वाटतं की कर्जरोखे नाही भाग आहे म्हणे. असू शकेल सर. गाईड मध्ये तर सर प्रवेश फी दिली सर. पुस्तकीमध्ये काय दिलेलं आहे? पुस्तकीच्या बॅक साईडला पण आन्सर आहेत ना तुमच्या. सर चेक कर बरं पुस्तकीच्या बॅक साईडला काय दिलेलं आहे. नाही सर इथे द्यायला सर. पुस्तकीच्या मागच्या साईडला आन्सर नाही. सहकारचं पुस्तक गाईस चेक करा फटाफट. असे क्वेश्चन माहित पाहिजे तुम्हाला. पुढच्या साईडला आन्सर काय, मागच्या साईडला आन्सर काय. पायलचं पण म्हणणं आहे की आन्सर आहे. फरक स्पष्ट करामध्ये भागाची व्याख्या दिलेली आहे. चेक करूयात. शबाश, व्हेरी गुड माधव. चेक करा. सहकारी संस्थेतील एकूण भाग भांडवलाचा एक हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग होय, जे की प्रवेश फी हे की बाय मिस्टेक प्रिंट झालेला आहे डायजेस्टमध्ये 21 अपेक्षेमध्ये अदर पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये. बट आन्सर येईल भाग येईल. करेक्शन्स करतो मी इथं, चेक करा. त्यानंतर सहकारी संस्थे कर्जरोख्याचे कर्जरोखेधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे
अ, सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. पहिला आन्सर ह्याच्यामध्ये आले माधवचं कार्यक्रम पत्रिका, पायल कार्यक्रम पत्रिका, NSD कार्यक्रम पत्रिका, अनिकेत माने कार्यक्रम पत्रिका, वैष्णवी गाडगीळ त्यानंतर काय आहे मुईन मापरी कार्यक्रम पत्रिका. आय आय होप मी तुमचं सरनेम आणि नाव व्यवस्थित प्रनाऊन्स केलं असेल. पत्रिका. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला आहे भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी आणि राखीव निधी. भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी आणि राखीव निधी. काय वाटते पब्लिक, कोणता शब्द गटात न बसणारा आहे? राम, तुला काय वाटते कोणता शब्द गटात न बसणार आहे? देणगी सर. देणगी. पब्लिक सगळ्यांचं म्हणणं आहे देणगी. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनचा आन्सर मला स्टुडंट सांगतील, जेवढे स्टुडंट लाईव्ह पाहिले. चालू ठेव, मुदत ठेव, कर्ज रोखे आणि बचत ठेव एकदम बेसिक आहे. राम, तिसऱ्याचं आणि चौथ्याचा आन्सर काय काय येईल? तर तिसऱ्याचा किंमत चढ-उतार निधी आणि चौथ्याचा विकास निधी. किंमत चढ उतार निधी आणि विकास निधी. ओके, डन. त्याच्यानंतर हायलाइट करतो मी ते किंमत चढ उतार निधी आणि विकास निधी. बरं, विकास निधीचे येण्यामागचं रिझन काय रे? हा सर, बाकीचे राखीव निधी आहेत आणि विकास निधी राखीव निधी नाही सर. आणि तिसरा जे आहे अल्प मुदतीचे कर्ज, किंमत चढ उतार निधी, दीर्घ मुदतीचे निधी, मध्यम मुदतीचे निधी. हा सर, सगळे कर्जाचे प्रकार आहेत आणि किंमत चढ-उतार निधी कर्जाचा प्रकार नाही. आणि बाकी तर हे 3 ठेवीचे आहेत आणि कर्ज रोख्याचे आहे, त्याच्यामुळं कर्ज रोखे हा ठेवीचा प्रकार नसल्यामुळं. राईट. योग्य क्रम लावा. काय वाटते स्टुडंट्स, कसं कसं येईल? मी तर नाव लिहितो A, B आणि C. काय वाटते? ABC येईल, CAB येईल का BAC येईल का BCA असं येईल? व्यवस्थित विचार करा आणि मला आन्सर द्या. काय वाटते राम, तुला आन्सर काय काय येईल? सर, पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. म्हणजे पहिलं येईल, पहिली सर्वसाधारण मंडळ सभा म्हणजे A. त्याच्यानंतर अधिमंडळ सभा म्हणजे A, C आणि B. डन. हा गाईस, ह्याचा आन्सर काय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सेम नाव ह्याला पण हे A, B आणि C. सभेचे इतिवृत्त, कार्यक्रम पत्रिका आणि सभेची सूचना.
राम, तुला काय वाटतं काय असेल? सर सभेची सूचना, हम्म. नंतर कार्यक्रम पत्रिका आणि पुन्हा सभेचे इतिवृत्त. सभेची इतिवृत्त. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे संज्ञा स्पष्ट करामध्ये कशाबद्दल माहिती सांगू शकशील का? संज्ञा स्पष्ट करा. सर गणसंख्या. गणसंख्या, काय सांगशील गणसंख्याबद्दल? सर सभेचे कामकाज सुरू करताना सर कायदेशीर तरतुदीनुसार सभेला आवश्यक असणारी सभासदाची किमान उपस्थिती म्हणजे गणसंख्या होय. बर. आणि इतिवृत्त बद्दल काय सांगशील? इतिवृत्त म्हणजे सर सभेचे झालेले कामकाज, संमत झालेले ठराव, ठराव यांची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय सर. लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे विचारण्यात आलेला आहे सभा. एकदम सोपा प्रश्न, सभा म्हणजे काय? सभा म्हणजे सर विशिष्ट उद्देशाने नियोजित करून दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे या सभा असे म्हणतात. निर्णय घेणे या सभा असे म्हणतात. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे प्रस्ताव. प्रस्ताव बद्दल काय सांगशील? प्रस्ताव म्हणजे सर सभेपुढे विचारार्थ किंवा निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. डन. शेवटचा प्रश्न, अधिविकर्ष सवलत. अधिविकर्ष सवलत सर म्हणजे चालू ठेवी खाते असणाऱ्या व्यापारी व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीतील सर्वात महत्वपूर्ण सवलत म्हणजे अधिविकर्ष सवलत होय. म्हणजे अधिविकर्ष सवलत होय. हा, तुम्हाला याच्यामध्ये पत्र मी सांगेन महत्वाचे कोणते आहेत. थोडासा वेळ लागेल ते करण्यासाठी, बट येईल. ओके, 2 पत्र येणार आहेत. दोन्ही मी जे सांगेल त्यापैकी ॲटलिस्ट एक तरी पत्र यायला पाहिजे. त्याला थोडासा टाइम द्या, मला 1-2 दिवसाचा टाइम द्या, गेस करून तुम्हाला एक्झॅक्ट सांगेन. ओके. हां, त्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे 5वा चॅप्टर. मला कमेंटमध्ये सांगा फटाफट, हा जो 5वा चॅप्टर आहे हा एक्झॅक्ट किती मार्कासाठी आहे एक्झाम मध्ये? पत्र कसं लिहायचं काय नाही पूर्णच तुम्हाला सांगून टाकण्यात येईल. एकदम बिंदास राहा, सगळ्या गोष्टी सांगतो. जसं एसपीचं सांगितलेलं आहे पत्र लेखन वगैरे, तसंच ह्याचं सुद्धा आपण डिस्कस करूया. 5वा चॅप्टर आहे सहकारी संस्थेची हिशोब व हिशोब तपासणी. हिशोब व हिशेब तपासणी, राईट. तर या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह आपण डिस्कस करूयात आणि मग आपण हा सेशन थांबूयात. आणि मग संध्याकाळी आज लेट नाईटमध्ये आणखी 3 चॅप्टर कव्हर करू, जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह होऊन जातील. 5वा चॅप्टर 8 किंवा 10 मार्काला वाटते असं राम पायल पिसेचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं किती मार्कासाठी आहे? असं सर मार्ककडे जास्त लक्ष देणं नाही का तुझं, म्हणजे अभ्यासाकडे आहे का? हा सर डन. ह्याच्यामध्ये बेसिक मला असं सांगा आता, कार्यवहीत व्यवहाराच्या डॉट 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 नोंदी असतात. कार्यवहीत व्यवहाराच्या डॉट 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 नोंदी असतात. कोणत्या नोंदी असतात? प्राथमिक, दुय्यम आणि मूळ. राम, तुला प्रश्न आहे. दोष दुरुस्ती अहवाल हा नमुनामध्ये असतो. दोष दुरुस्ती अहवाल हा नमुनामध्ये असतो. सर दोष दुरुस्ती अहवाल हा ओ मध्ये असतो सर. ओ. नमुना न किंवा नमुना अ का नमुना ओ? क सर, ऑप्शन 3 क ओ. शाबाश. आणि कोणत्या प्रकारचे नोंदी असतात? प्राथमिक, दुय्यम आणि मूळ कीर्दवहीच्या व्यवहाराच्या पुस्तकात. प्राथमिक, दुय्यम आणि मूळ. कीर्दवही म्हणजे ते जर्नलच ना, जर्नल ज्या अकाउंट मध्ये 11वीला शिकलात तुम्ही, जर्नल. कीर्दवही म्हणजे जर्नल असते.
मूळ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्रांची नोंद वहीत केली जाते. सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्राची नोंद वहीत केली जाते. तुम्हाला याच्यामध्ये 2-2 मार्काचे मार्क सांगितले आहेत का? म्हणजे पहिल्या 2चे एवढे मार्क, दुसऱ्या 2चे एवढे, तिसऱ्या 2चे एवढे असं सांगितलेलं आहे का? हा सर तसं सांगितलं. म्हणून ते थोडंसं कन्फ्युजन होते एका चॅप्टरचे मार्क विचारले की. सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्रांची नोंद कशामध्ये होते? आवक, जावक, डेड स्टॉक. आवक मध्ये होईल. आवक सर, ऑप्शन होईल. आवक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे योग्य जोडा जुळवा. योग्य जोड्या जुळवामध्ये रोख पुस्तक का वाटते? आन्सर काय येईल? रोख पुस्तक आहे. राम, अंकेक्षकचा आन्सर काय येईल? कमेंट मध्ये रोख पुस्तक सांगतात, तू अंकेक्षकचा सांग. हिशोब तपासणी करणे सर. हिशोब तपासणी करणे 1. त्यानंतर रोख पुस्तकचा आन्सर काय येईल? रोख पुस्तक, रोख व्यवहारांची नोंद. तिसरं सर. तिसरा. त्यानंतर सभासद नोंदणी पुस्तक. नमुना आहे सर. सभासद नोंदणी पुस्तक नमुना आहे. कमेंट मधल्या स्टुडंटसाठी प्रश्न आहे नफा तोटा खाते. आन्सर काय येईल नफा तोटा खात्याचे? काय वाटतं राम, ढोबळ नफ्या तोट्याची माहिती का निव्वळ नफ्या तोट्याची माहिती? तर निव्वळ नफ्या तोट्याची माहिती सर. निव्वळ नफ्या तोट्याची माहिती. आर्थिक स्थितीचे विवरण 23 पत्रक, ट्रायल बॅलन्स का ताळेबंद पत्रक, बॅलन्स शीट? 23 पत्रक सर. मला असं वाटलं की 23 पत्रक हे उत्तर चुकीचं आहे. कारण विवरण, आर्थिक स्थितीचे विवरण, आर्थिक स्थिती म्हणजे का फायनान्शियल सिच्युएशन. स्टेटमेंट विच शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस इज कॉल्ड एज बॅलन्स शीट. हे आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहोत अकाउंट मध्ये. अकाउंट आपला सब्जेक्ट आहे, अकाउंटचा फेवरेट. मग त्याचा आन्सर 23 पत्रक असेल. अर्थशास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, व्हिडिओ पाहून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DA2 अकॅडमी तुम्हाला तिथे मिळून जातील. रेहान सर, I don't understand your language but I can understand your language, रेहान सिंग. तिसऱ्याचा आन्सर राम, मला दुसऱ्याचा आन्सर आहे ना ताळेबंद पत्रक वाटलेलं आहे. पुस्तकीमध्ये चेक कर एक वेळेस, मे बी चुकीचं दिलेलं असेल डायजेस्ट मध्ये. गाईज, तुम्हाला काय वाटते की आर्थिक स्थितीचे विवरणचा आन्सर काय येईल? किती जण शुअर आहेत की आर्थिक स्थितीचे विवरणचा आन्सर ताळेबंद पत्रक येईल? हा सर, ताळेबंद पत्रकच येते सर. ताळेबंद पत्रकच येते ना? राईट, ताळेबंद पत्रक, ताळेबंद पत्रक. शबाश. बॅलन्स शीट म्हणतात ना त्याला? हा, बॅलन्स शीट. मी तेच म्हणायला, बॅलन्स शीट. हा. अ स्टेटमेंट विच शोज ऑल बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस किंवा अमाऊंट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस असं जर आलं किंवा तर मग ट्रायल बॅलन्स येते.
चला इथं सांगितलेलं आहे विविध खाती समाविष्ट असलेले पुस्तक. विविध खाती समाविष्ट असलेले पुस्तक आता येईल. तेरीस पत्रक किंवा खतावणी, लेजर, खाते वही. 3 आन्सर आहेत. ते आहे का रे तुम्हाला 11वीला ह्याच्या सहकारमध्ये? खाते वहीतील खात्यांना खाते वही खाते असे म्हणतात. ते 11वीला जर मराठीतून ज्यांची 11वी कॉमर्स अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये लेजरची डेफिनेशन दिलेली आहे. अँड अकाउंट इन लेजर इज कॉल्ड ॲज लेजर अकाउंट असं म्हणतात इंग्लिशमधून, बट हिंदी मराठीतून थोडीशी अवघड आहे. खाते वहीतील खात्यांना खाते वही खाते असं म्हणतात. सो आता इथं आन्सर काय लिहू राम मी? खतावणी लिहू का खाते वही लिहू? काय वाटते तुला आन्सर? सर खाते वही पण येते सर आणि खाते वही पण येईल सर. खाते वणी आणि खाते वही. डन. त्यानंतर नेक्स्ट आहे सभासदांचे नाव, पत्ता, प्रवेश दिनांक इत्यादी माहिती असलेले पुस्तक. सभासदांचे नाव, पत्ता, प्रवेश दिनांक इत्यादी माहिती असलेले नोंद पुस्तक. सभासदाचे नाव, पत्ता, प्रवेश दिनांक इत्यादी माहिती असलेले नोंद पुस्तक. काय वाटते राम काय आन्सर? तर सभासद नोंदणी पुस्तक. सभासद नोंदणी पुस्तक. आज तुझ्या कोणत्या मित्राचं एसपीचं पेपर होतं का? हा सर होता सर. मित्रांचा आहे की सर. हा 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 हा. एसपी सुटेल सर आता सुटला पण. सुटला असेल ना एसपीचा पेपर. सोपं जायला पाहिजे एसपीचा पेपर, कारण एक्सपेक्टेशन आहेत त्या पेपर कडून खूप. एसटी अवघड सर, अर्थशास्त्र अवघड आहे सर. एसपीच थोडस अवघड आहे रे अर्थशास्त्रापेक्षा. अर्थशास्त्र बऱ्यापैकी सोपं आहे. तर आमच्या अर्थशास्त्राला घाबरतात सगळे. कस काय रे? भीती वाटते सर, ते अवघड जाते म्हणतात सर. अर्थशास्त्राला का? नाही नाही अवघड जात नाही. मी हा. हो ना ते डेफिनेशन सर त्या मनाला लिहिता येत नाही म्हणून म्हणतात सर. व्याख्या नाही. एक सेकंड हा. सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर चालणारी हिशोब तपासणी. सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर चालणारी हिशोब तपासणी. राम जस्ट 1 मिनिट हा. काय वाटते मला कमेंट मध्ये सांगा आन्सर. आन्सर रामचा ह्याचा सांगितलेला आन्सर अंतर्गत अंकेक्षण. तुझ्या मित्राचं कसं झालेलं आहे की ते ओसीला छाटून वगैरे सवय झालेली आहे. ते अर्थशास्त्रामध्ये छाटायला जमना गेले. फेकोलॉजी जमना गेली अर्थशास्त्रामध्ये, त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड चाललंय. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र जे पुस्तकातली भाषा दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये, ते यावर्षी खरखरच अवघड आहे. सोपी नाही. अवघड आहे. हा अवघड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे
सहकारी संस्थेला कायद्यानुसार दरवर्षी आपले हिशोब तपासून घेणे बंधनकारक असते, अशी हिशोब तपासणी. काय वाटते राम, काय असेल त्याचा आन्सर? सर वैधानिक अंकेक्षण. वैधानिक अंकेक्षण. एसपीचा पेपर अवघड गेला वाटायला सगळ्यांना. अंकेक्षण, वैधानिक अंकेक्षण, डन. त्यानंतर चुकी बरोबर. ताळेबंद पत्रक सहकारी संस्थेची संपत्तीची स्थिती दर्शविते. ताळेबंद पत्रक सहकारी संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शविते. ट्रू और फॉल्स? राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. मालसाठा भाग नोंदणी पुस्तकात नोंदविला जातो. चूक सर. त्यानंतर तुझ्यासाठीच क्वेश्चन. वैधानिक हिशोब तपासणीनंतर संस्थांना अंकेक्षण वर्ग देण्याची आवश्यकता नसते. चूक सर. चूक. ताळेबंद पत्रक सहकारी संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शवते. काय वाटते? बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशोब तपासणी महत्वाची असते. बरोबर. बरोबर. नेक्स्ट आहे, दोष दुरुस्ती अहवाल हा डॉट 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 मध्ये असतो. दोष दुरुस्ती अहवाल हा डॉट 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 मध्ये असतो. पहिला क्वेश्चन आहे कमेंट मधल्या स्टुडंटसाठी. राम, तुझ्यासाठी प्रश्न आहे. 50 ते 59% गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला डॉट 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 अंकेक्षण वर्ग दिला जातो. ब सर. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, कोणतं? दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना ओ मध्ये असतो. ओके. सर त्याला ब वर्ग दिला जातो सर. ह्याला ब वर्ग दिला जातो. ब वर्ग दिला जातो. त्याच्यानंतर ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात केली जाणारी हिशोब तपासणी म्हणजे डॉट डॉट हिशोब तपासणी होय. दोन ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात केली जाणारी हिशोब तपासणी म्हणजे डॉट डॉट हिशोब तपासणी होय. मध्यवर्ती मध्यावधी सर. मध्यावधी. फटाफट कमेंट मध्ये सांगा की त्याचा आन्सर काय आहे. मध्यावधी किंवा अंतरिम. दिव्या खैरेचे 2 आन्सर आलेले आहेत. दिव्या, एक्झॅक्ट कोणता आन्सर आहे? मध्यावधी किंवा अंतरिम? दोन्ही आन्सर एकच आहेत. अंतरिम ऑब्लिक मध्यावधी. त्याच्यानंतर राम, फटाफट आन्सर सांग. 1 2 3 4 5. सभासद नोंदणी पुस्तक कशामध्ये येईल? सभासद नोंदणी पुस्तक नमुना आहे सर. नमुना आहे म्हणजे नमुना आहे. 5. दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओ. नमुना ओ 4. त्यानंतर रोखीच्या व्यवहाराची नोंद रोख पुस्तक सर. रोख पुस्तक 1. नफा तोटा खाते नमुना न. नमुना न. त्यानंतर संस्थेची सांपत्तिक स्थिती ताळेबंद पत्रक. ताळेबंद पत्रक. चला, काही बेसिक शब्द सांगू शकशील? खतावणी म्हणजे काय?
खतावणी म्हणजे सर ज्या पुस्तकात विविध खाते नोंदविली जातात त्यास खतावणी असे म्हणतात. निरंतर हिशोब तपासणी. हा सर, संस्थेच्या अंतर्गत व्यवहाराची वर्षभर तपासणी जी केली जाते त्याला निरंतर हिशोब तपासणी असे म्हणतात. डन. वैधानिक पुस्तके. सहकारी संस्थांनी कायद्यानुसार जी पुस्तके बंधनकारक असतात, ठेवावीच लागतात, त्यास वैधानिक पुस्तके असे म्हणतात. डन. अंकेक्षण वर्ग. अंकेक्षक वर्ग म्हणजे सर सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखा परीक्षांनी दिलेल्या गुणांच्या आधारे जे गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाते त्यास अंकेक्षण वर्ग असे म्हणतात. शबाश. त्याच्यानंतर इथं खाली काही बेसिक आहेत की सहकारी संस्थेचे हिशोब पुस्तकांची तपासणी अध्यक्ष करतो. कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की तिथं अध्यक्षच्या जागी काय येईल एक्झॅक्ट. ओके, अध्यक्षाच्या जागी तिथं काय येईल. रामदेवासाठी प्रश्न आहे, दोष दुरुस्ती अहवाल नमुना आय मध्ये पाठविला जातो. सर नमुना ओ मध्ये पाठवला जातो. ओ. त्यानंतर नेक्स्ट आहे, आर्थिक वर्ष संपल्यावर 3 महिन्यांच्या आत हिशोब तपासणी झाली पाहिजे. 4 सर. 4. त्यानंतर नेक्स्ट आहे, सहकारी संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील कर्ज नोंदणी पुस्तकात नोंदविला जातो. गुंतवणूक नोंदणी पुस्तक सर. गुंतवणूक नोंदणी पुस्तक. त्यानंतर सहकारी संस्थेच्या हिशोब पुस्तकांची तपासणी अध्यक्ष करतो. अध्यक्षाच्या ऐवजी काय येईल? अंकेक्ष सर. अंकेक्ष. गडात न बसणारा शब्द. खतावणी, जावक नोंदवही, कीर्दवही आणि पोट कीर्दवही. काय वाटते राम? सर जावक वही. जावक वही. जावक नोंदवही. रिझन सांगू शकशील का जावक नोंदवही काय येईल ते? हा सर, ते बाकीचे हिशेब पुस्तके आहेत आणि जावक नोंद वही हिशोब पुस्तक नाही सर. जावक नोंद हिशोब पुस्तक नाही. बर. 23 पत्रक, 23 पत्रक, नफा तोटा खाते, दोष दुरुस्ती अहवाल आणि ताळेबंद पत्रक. दोष दुरुस्ती अहवाल. साधे लॉजिक आहे हे. फायनल अकाउंट्स मध्ये याचा समावेश होतो आणि हे कोणतं हिशोब पत्रक नाही. राईट. त्याच्यानंतर आहे सूचना नोंदवही, शेरा नोंदवही, तक्रार नोंदवही किंवा कीर्दवही. 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 डन. शॉर्ट मध्ये कशाबद्दल माहिती सांगू शकशील? हिशोब तपासणी, ताळेबंद पत्रक, सहकार वर्ष. हा सर, हिशेब तपासणी. हा सर. हिशेब तपासणी म्हणजे सर व्यवसायाची आर्थिक स्थिती किंवा बिनचूक दर्शवण्याच्या दृष्टीने ताळेबंद योग्य पद्धतीने करण्यात आलेले किंवा नाही याची खात्री घेण्याच्या उद्देशाने व्यावसायिक लेखा पुस्तकांची, खात्याची किंवा प्रमाणिकांची तपासणी करणे होय. बर. सहकार वर्ष बद्दल काय सांगू शकशील एक्झॅक्ट? हा सर, सहकार वर्ष म्हणजे सर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ज्या संस्थेची नोंदणी करण्यात आलेली आहे ते वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत या कालखंडात पार पडते. बर. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे अंतरिम हिशोब तपासणी. अंतरिम हिशोब तपासणी. अंतरिम हिशेब तपासणी म्हणजे सर मध्यावधी हिशेब तपासणी म्हणजे 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात किंवा हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने हंगामी नफा शोधून हिशेब तपासणी केली जाते. बर. टोटल आपले 5 चॅप्टर झालेले आहेत आतापर्यंत आणि जवळपास बघायला गेलं तर आणखी सहकारचे रिमेनिंग 5 शिल्लक आहेत.
आज संध्याकाळी एक आपण रात्री उशिरला 10च्या दरम्यान एक लाईव्ह स्ट्रीम सहकारची घेऊयात आणि म्हणजे त्याच्यामध्ये डिस्कस करूयात की एक्झॅक्ट कसं कसं असेल काय काय नाही ते बाकीचे 3 चॅप्टर्स. ओके. आणि मग त्यानंतर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रश्न 5व्यातले महत्त्वाचे प्रश्न, प्रश्न 6व्यातले, मग प्रश्न 7व्या आणि प्रश्न 8वा, असे स्टेप बाय स्टेप आपण डिस्कशन करूयात. डोंट फॉरगेट, उद्यापासून डेली बेसिसवर सकाळी 11 वाजता सहकारची स्ट्रीम असेल ज्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी डिस्कस करायचे. ओके राईट. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीममध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. ओके. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. तुम्ही जर 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डातून यावर्षी एक्झाम देणार असाल तर तुम्ही लक्ष बॅच जॉईन करू शकता. ज्या बॅचमध्ये तुम्हाला 12वीचं कम्प्लीट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्यात येणार आहे. लक्ष बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेस सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॅच कोड लक्ष 23 हा तिथं इन्सर्ट करायचा. स्क्रीनवर सक्सेस म्हणून एक छोटंसं ब्लिंक म्हणून नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुम्ही त्या बॅचमध्ये ॲड होऊ शकता. आणि आत्तापर्यंत जेवढेही चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेथ ऑफ पार्टनर, ॲडमिशन ऑफ पार्टनर, सगळेचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. आजच्या व्हिडिओसाठी भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. स्टे कनेक्टेड.